नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 15 डिसेंबर 2022च्या चालू घडामोडी। आजची पहिली घडामोड आहे राष्ट्रीयवाद। श्री अरबिंदो यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी सहभाग घेतला। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 13 डिसेंबर 2022 रोजी श्री अरबिंदो यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते। आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत कंबन कलाई संगम पद्दुचेरी येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी स्मरणिकेचे प्रकाशन केले। दुसरी बातमी आहे महाराष्ट्र राज्याबद्दल। पंतप्रधानांनी महाराष्ट्रात 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत। पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले, ज्यात 520 किलोमीटरचे अंतर आहे आणि नागपूर आणि शिर्डीला जोडले आहे। बघूया पुढील घडामोड राज्याबद्दल। भारताच्या सरन्यायाधीशांनी ओडिसातील 10 जिल्ह्यांमध्ये डिजिटायझेशन हबचे उद्घाटन केले। भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी ओडिसामध्ये 10 जिल्हा न्यायाधीश डिजिटायझेशन हब DCDH चे व्हर्च्युअली उद्घाटन केले आणि सांगितले की न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे। या उद्घाटनासह राज्यात एकूण 15 DCGH आता कार्यान्वित झाले आहेत। प्रत्येक शेजारील जिल्ह्यासाठी सेवा पुरवत आहेत। अशा प्रकारे सर्व 30 जिल्हा न्यायालयांचा समावेश आहे। अंगुल, भद्रक, झारसुगुडा, कालाहंडी, केओंझार, कोरापुट, मलकानगिरी, मयूरभंज, नायागड आणि सोनपूर येथील केंद्रे राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांच्या डिजिटायझेशनच्या कामाची काळजी घेणार आहेत। बघूया पुढील घडामोड। WHO सर जेरेमी फरार यांची नवीन मुख्य शास्त्रज्ञ अशी नियुक्ती केली आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने घोषणा केली की जेरेमी फरार त्यांचे नवीन मुख्य शास्त्रज्ञ बनतील। सध्या वेलकम ट्रस्टचे संचालक डॉक्टर फरार हे 2023च्या दुसऱ्या तिमाहीत WHO मधील सामील होतील। WHO चे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर फरार विज्ञान विभागावर देखरेख करतील। बघूया पुढील घडामोड। कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ डॉक्टर PC रथ यांची निवड करण्यात आली आहे। चेन्नई येथे झालेल्या वार्षिक सभेत हैदराबाद येथील ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर PC रथ यांची 2023-24 या वर्षासाठी कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया CSI चे औपचारिक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। डॉक्टर PC रथ हे सध्या वरिष्ठ सल्लागार हृदयरोग तज्ज्ञ आणि अपोलो हॉस्पिटल जुबली हिल्स येथे कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख आहेत। पुढील बातमी आहे अर्थव्यवस्थेबद्दल। भारतातील किरकोळ महागाई ऑक्टोबरमधील 6.77% वरून नोव्हेंबर 2022 मध्ये 5.88% पर्यंत कमी झाली आहे। भारतातील किरकोळ महागाई ऑक्टोबरमधील 6.77% वरून नोव्हेंबर 2022 मध्ये 5.88% पर्यंत कमी झाली। या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच महागाईचा RBIच्या सहनशीलतेच्या कक्षेत म्हणजेच 2 ते 6% इतका आला आहे। अन्नधान्याच्या किमती जे CPI बास्केटच्या जवळपास 40% आहेत। ऑक्टोबरमध्ये 7.1% च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 4.67% पर्यंत कमी झाले। पुढील घडामोड आहे बँक ऑफ बडोदाने नैनिताल बँकेतील आपला बहुसंख्य हिस्सा विकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे। सरकारी मालकीची बँक ऑफ बडोदा BOB ने सांगितले की ते नैनिताल बँकेतील त्यांचे बहुसंख्य हिस्सेदारी विकण्याची योजना आखत आहेत। बँकेच्या संचालक मंडळाने नैनिताल बँक लिमिटेड NBL मधील बहुसंख्य शेअर होल्डिंग विकण्यास मान्यता दिली आहे आणि स्वारस्य असलेल्या पक्षांकडून प्राथमिक माहिती मेमोरँडम द्वारे स्वारस्य अभिव्यक्ती आमंत्रित करणारी जाहिरात जारी करण्यास अधिकृत केले आहे। पुढील घडामोड आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल। इस्रोने हायपरसोनिक वाहन चाचणी रन यशस्वीपणे पूर्ण केले। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो ने मुख्यालय इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ सोबत संयुक्त हायपरसॉनिक वाहन चाचणी यशस्वीपणे घेतली। हायपरसॉनिक वाहन
अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अंतराळात वेगाने पोहोचून लांब अंतरावर लष्करी प्रतिसाद देण्यास सक्षम आहे. भारत त्याच्या हायपरसोनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक वाहन कार्यक्रमाचा भाग म्हणून स्वदेशी दुहेरी सक्षम हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र विकसित करत आहे. हे क्षेपणास्त्र पारंपरिक शस्त्रे तसेच अण्वस्त्रे डागण्यास सक्षम असेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरही करा. अर्थातच व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद.